सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनल ऑफ सरांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत लाखो सरकारी कर्मचारी आली मोठी खुशखबर। सरकारी कर्मचारी आणि संयुक्त कर्मचारी आली अंदाची बातमी। त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून ही अपडेट पाहणार आहोत। चला सुरू करूया। केंद्रामध्ये मोदी सरकारचा कार्यकाळ तिसऱ्यांदा सुरू झाला आहे। अशा नवीन सरकारच्या स्थापनेनंतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करीत आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अजूनही वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची प्रतीक्षा करीत आहे। 1 जानेवारी 16 रोजी 7व्या वेतन आयोगाची शिफारसी लागू झाल्या, मात्र कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। त्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी वेगाने वाढली आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रीय परिषदेने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून सरकारला 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे। 8व्या वेतन आयोगाची मागणी। राष्ट्रीय परिषदेचे सचिव गोपाल मिश्रा म्हणतात की कोविड-19 नंतर पूर्वीपेक्षा जास्त महागाई वाढली आहे। सन 2016 ते सन 2023 पर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किरकोळ किमती 80% वाढल्या आहे। तर जुलै 2023 मध्ये आम्हाला सरकारकडून केवळ 46% महागाई भत्ता देण्यात आला होता। त्यामुळे वास्तविक किंमत आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा डी त्यात तफावत आहे। ते पुढे असेही म्हणाले की 2015 ते 2023 या काळात केंद्र सरकारचा महसूल दुप्पट झाला आहे। ही महसूल संकल्पनात मोठी वाढ आहे, ज्यामुळे केंद्र सरकारची सन 2016च्या तुलनेत अधिक भर पडण्याची क्षमता आहे। तर आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत परिस्थितीत आणि मागे लक्षात घेऊन 8व्या वेतन आयोगाची स्थापना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। वेतन आयोग हे दर 10 वर्षांनी तयार होते। दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो। तो सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगारात आणि इतर भत्त्याचा आढावा घेतो आणि त्यावर आधारित त्यात वाढ करण्याची शिफारस करतो। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती। या वेतन आयोगाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला होता। त्यानंतर 1 जानेवारी 16 पासून वेतन आयोगाची शिफारसी लागू करण्यात आल्या। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबतच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या स्थापनेला मान्यता दिल्यास 1 जानेवारी 26 पासून लागू होण्याची शक्यता आहे। या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिक घोषणा सरकारने केली नसली तरी वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यासाठी सुमारे 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो। म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेची कोणतीही रूपरेषा अद्याप बनलेली नाही। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता 50% आहे। तर आता जुलै ते डिसेंबर या 6 महिन्यासाठी तो पुन्हा वाढणार आहे। धन्यवाद।